अहिल्यानगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत प्रस्थापितांना जोरदार धक्का दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आता अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने समविचारी पक्षांसह किंवा स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय। जिल्ह्यात नगरपालिका आणि नगर परिषदेत नव्याने निवडून आलेल्या पक्षाच्या 5 नगरसेवकांचा सत्कार सोहळा जिल्हा वंचित बहुजन आघाडीकडून अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा यथोचित सत्कार करून वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। तर प्रस्थापितांना धक्का देत ग्रामीण भागात मिळवलेल्या यशाच्या जोरावर आता अधिक जिद्दीने महापालिकेतही पक्षाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव आणि जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की नगर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यापैकी जामखेडला 2 आहेत, संगमनेरला 2 आहेत आणि त्या ठिकाणी देवळाली प्रवरा या ठिकाणी 1 नगरसेवक आहेत। असे 5 नगरसेवक या ठिकाणी स्वबळावरती आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेत। खरं तर जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे, जनता आम्हाला मदत करत आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला खूप चांगल्या पद्धतीने दिवस आहेत। इथल्या बहुजनांना सत्ता देण्याचं काम आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत। पुढच्या महानगरपालिकेमध्ये अहमदनगरची जी महानगरपालिका आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षाला एकत्र करून एक संघटन करून त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक मंत्रिमंडळ येऊन सुद्धा अनेकांनी विरोध करून सुद्धा त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 5 नगरसेवक नगर जिल्ह्यामध्ये निवडून आले। ही खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। वंचितला चांगले दिवस आहे। वंचित हे बहुजनाला न्याय देणारी या ठिकाणी आघाडी आहे। धन्यवाद। अहिल्यानगर नीलक्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड नगर परिषद तसेच देवळाली प्रवरा आणि संगमनेर नगर परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडून आले। त्या नगरसेवकांचा आज इथं जाहीर सत्कार करण्यात आला। तसंच या निवडणुकीच्या सभेमधून आम्ही जनतेला आवाहन केले की वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करावं आणि जास्तीत जास्त मतदान करून उमेदवार निवडून आणावेत असं आज इथून आवाहन करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणुकीमध्ये जर आज पण आम्ही काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर समविचारी घटक पक्ष असतील यांच्याशी विचारणा करण्यास तयार आहोत। पण तरी पण त्यांनी जर आमच्या सोबत 28 तारखेपर्यंत जर आमच्या सोबत बोलणी केली नाही किंवा सन्मानजनक आम्हाला जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर जाणार हे जाहीर या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे।